ते काही चुकीचं केलं नाही असं पार्थनं सांगितलेलं होतं आणि पार्थवर माझा विश्वास होता तसं मी बोललेही होते. खारगे समितीच्या अहवालावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर सध्या अंजली दमानिया या संदर्भात बोलतात. थेट जाऊया. का उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना झाली आहे का देवेंद्र फडणवीसांना झाली आहे हेच आता काही कळत नाहीये. कारण खारगे समितीचा अहवाल आलाय आणि त्यांना क्लीन चिट दिली गेली आहे. त्यांचं नाव कुठेही नाही, असं एकदा नाही तर दोनदा एकच वर्तमानपत्र छापतं, तोच फोटो वापरतं, तोच मजकूर आणि तीच बातमी पेरली जाते. आता हे देण्याच्या आधी असं सांगितलं जातं की सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे की त्यांना क्लीन चिट मिळाली. कोण ही सूत्र आणि अशा सूत्रांच्या माहितीवर बातमी चालवणं कितपत योग्य आहे? आत्ताच्या घटनेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्टमध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते. त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत. त्यांचे आई नाही, वडील नाही, आजोबा नाही, कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही. आत्ताची जी ही बातमी आहे ती दादांत खोटी आहे आणि पेरलेली बातमी आहे. पेरलेल्या बातम्यांवर माध्यमांनी अशा बातम्या चालवू नये असं मी दुसऱ्यांदा माध्यमांना निवेदन करते. ज्या वेळेस रिपोर्ट हातात येईल, PDF ची कॉपी हातात मिळेल, त्याच्यातला मजकूर वाचूनच मगच माध्यमांनी ही बातमी चालवावी. आत्ताच्या घटनेला त्या राष्ट्रवादीच्या त्या गटाला, अजित पवार गटाला बहुतेक पार्थ पवारना राज्यसभेत पाठवण्याची घाई झाली असेल म्हणून हे परत केलं जातंय. पण यात जरा काडी मात्रही तथ्य नाही. एवढंच आत्ता मला मांडायचंय. याच्यातल्या अनेक सबमिशन्स मी 4 वेळा सबमिशन खारगे समिती पुढे केल्या आहेत. क्रॅकिंग डिटेल्स दिलेल्या आहेत. कुठल्याही पद्धतीने खारगे समिती त्यांना त्याच्यातनं क्लीन चिट देऊच शकत नाही. मॅम, तुम्ही आता सांगितलं की काहीतरी लोकांना ही गरज वाटते का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्लीन करणं. तुम्ही राज्यसभेचा देखील उल्लेख केला, तर मात्र कोणतरी ताकद लावताना दिसतंय का या सगळ्या गोष्टीपर्यंत? ही बातमी सरळ पेरली गेलेली आहे आणि ती त्याच्यात बातमीत पुढे काय चालवलं जात आहे की पार्थ पवारचा मार्ग मोकळा. आता खारगे समितीचा अहवाल आणि त्याच्या पुढचं हे वाक्य, या वाक्यावरूनच कळतंय की ही बातमी खोटी, पेरलेली, त्यांच्या गटाकडनं पेरलेली किंवा त्या सगळ्या राजकारण्यांनी युती म्हणून पेरलेली बातमी आहे.